राज्य मंत्री छगन भुजबल ने नागपुर में पत्रकारों से बात करते हुए कहा कि मैं उन लोगों को बताना चाहता हूं जो मेरी आलोचना करते हैं कि मैं भाजपा का मंत्री हूं, बल्कि हकीकत यह है कि मैं अजित पवार के एनसीपी का सदस्य हूं। इसलिए एनसीपी तय करती है कि किसे मंत्री बनाया जाए, किसे नहीं। निर्देश देने का काम मुख्यमंत्री करते हैं। मंत्री बनने के बाद छगन भुजबल शुक्रवार को पहली बार नागपुर पहुंचे। हालांकि भुजबल ने यह जरूर कहा कि सरकार गठन के समय मुझे मंत्री बनाने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह सहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रयास किया था। कौन सा मंत्री पद मिलेगा? मैं जो है किसी भी उम्मीदवार जो एक खाते का जो आप खाते के बारे में बोल रहे हैं, ठीक है ना, डिपार्टमेंट के बारे में मैंने ऐसा कोई सुझाव नहीं दिया था। वो मुख्यमंत्री और वो सारे जो उप मुख्यमंत्री तय करते हैं। जो भी डिपार्टमेंट मिलेगा मैं काम करूंगा। महाशय, मैं 1991 पहले मंत्रिमंडल में कैबिनेट मिनिस्टर बना, रेवेन्यू मिनिस्टर, महसूल मंत्री बनकर। उसके बाद में हाउसिंग मिनिस्टर हुआ, उसके बाद में लीडर ऑफ अपोजिशन कांग्रेस का हुआ, बाद में उप मुख्यमंत्री होम डिपार्टमेंट हुआ, टूरिज्म मिनिस्टर हुआ। ये तो सब चलता है। फिर 10 साल तक जो है पीडब्ल्यूडी मंत्री था। अभी जो है ये अनाज खाता मिला है, ये भी गरीबों के लिए अच्छा है। तो जो भी मिलेगा मुझे चलता है, कोई प्रॉब्लेम नाही आहे। तुम्हाला हे बघा, मला इथे स्पष्ट करायचं आहे, हे खरं आहे। पहिल्या मंत्रिमंडळाच्या वेळेला फडणवीस साहेबांनी तो आग्रह धरला होता की भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या म्हणून, बरोबर? ठीक आहे, पक्षानं काही त्यावेळेला ठरवलं, काही झालं नाही। परंतु त्यानंतर मात्र जे आहे त्यांनी सतत प्रयत्न केले। एवढेच नाही तर दिल्लीचे जे आहेत आमचे आपले भाजपचे जे प्रधानमंत्री आहेत, म्हणजे देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित भाई शाह यांनी सुद्धा प्रयत्न केले। आणि एक लक्षात ठेवा, काही लोक टीका करतात। मला त्यांना सांगायचं आहे, मी भाजपचा मंत्री नाही आहे, मी अजितदादा गट एनसीपीचा मंत्री आहे। आणि एनसीपीने कोणाला मंत्री करावं हे एनसीपी ठरवतं। सूचना करण्याचं काम जे आहे मुख्यमंत्री करतात, प्रयत्न करतात। आणि दुसरं मला पुढे सांगायचं आहे की जे टीका करतात की बघा 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 आता कसं काय भ्रष्टाचार वगैरे अमुक तमुक, मला त्यांना सांगायचं आहे की ज्या वेळेला आम्ही BJP बरोबर नव्हतो आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होतो, त्याच वेळेला माझी केस पूर्णपणे डिस्क्वालिफाय केली, संपली केस। 80 पानाचं जजमेंट आलं आणि त्या केसमधून आमची मुक्तता झाली। केस पुढे चालवण्याची आवश्यकता सुद्धा भासली नाही। कारण जे महाराष्ट्र सदन आज बनले 5 स्टार, त्याला सरकारनं अजून एक नवा पैसासुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला दिला नाही। त्याने केवळ तेच बनवलं असं नाही, तर मुंबईमध्ये RTOचं मोठं ऑफिस 5 स्टार बनवलेलं आहे, हाय माउंट गेस्ट हाऊस बनवलेलं आहे, काही अधिकाऱ्यांची घरं बनवलेली आहे, त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत। आणि मग कोर्टाने विचारलं भ्रष्टाचार कुठे आहे, तुम्ही पैसे दिलेत का कोणाला? काही त्यांनी त्यांना अजून काही पैसे दिले नाही। मग भ्रष्टाचार कसा? माझी केस बरखास्त झाली। पण अजूनही काही लोक जे आहेत त्याच्यावर काहीतरी कॉमेंट करत असतात। त्यांना मला सांगायचं आहे ती केस केव्हाच त्याच्यातून मी बाहेर पडलेलो आहे। मी आणि माझ्या बरोबरचे जेवढे होते सगळे त्यांना या केसच्या बाहेर काढण्यात आलं।